नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या आयुष्यात. आता नवरात्री चालू होती. नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी आम्ही ठेवलं होतं कन्यापूजन. तर कन्यापूजनसाठी आम्ही काय काय तयारी केली होती, चला तर मग बघू. कन्यापूजनला काहीतरी भेट देण्यासाठी हे छोटं पाऊच, प्लॅस्टिक पाऊच आम्ही घेतलं होतं. त्यानंतर हे टिकलीचं पॉकेट, हे फ्रीज मॅग्नेट आणि एक छोटी क्लिप, हेअर क्लिप आहे ती, आणि 2 क्यूट क्यूट क्लॉ, रबर्स, हे किचन, त्यानंतर ही नेल पेंट आणि लिप बाम, अशा गोष्टी मी सगळ्या त्या पहिले दाखवल्या त्या पाऊचमध्ये. आणि 11 रुपयेसुद्धा टाकलेले होते. ह्या सगळ्या गोष्टी मी पाऊचमध्ये ठेवलेल्या होत्या. आणि असं म्हणतात की ज्या गोष्टी नको आहेत, म्हणजे मुलांची प्रगती होण्यासाठी स्टेशनरी सामान द्यायचं, तसं मला नजर कोणाची नको आहे म्हणून मी एक क्यूट मॅग्नेट, जे नजर इव्हिल आय होतं तसं बनवलं होतं. त्यानंतर अशी सगळी तयारी करून ठेवली होती आणि वेट करत होते की कधी लिटिल क्यूट्स गर्ल येतील असं. तर इव्हिनिंगला त्या सगळ्या येऊन गेले होते. पहिले त्यांचे स्वागत, त्यांचे पाय धुवून त्यांना हळदी कुंकू देऊन केले की बिकॉज त्यांना आज लक्ष्मीचेच रूप मानले जाते. सो रायाच्या डॅडाने पहिले सगळ्यांचे स्वागत, त्यांचे पाय धुवून आणि हळदी कुंकू देऊन केले. तुम्ही बघा किती क्यूट आणि किती छान छान गर्ल. बाय द वे, कन्यापूजनसाठी मी 9 गर्ल्स आणि 1 बॉय बोलवला होता. असं म्हणतात की 9 गर्ल्स आणि 1 बॉय पण बोलवायचा असतो, बिकॉज एक कालभैरवचं रूप म्हणून. आता तुम्ही म्हणणार, हे कोण बोलतं, काय बोलतं, हिला कसं माहिती, इतकं कोण सांगत असेल? तर मला काही कोणी सांगत नाही. इंस्टाग्राम, यूट्यूबवर सगळं असतंच, ते एकदा मी बघते आणि तेच फॉलो करते. इंस्टाग्राम, यूट्यूब बोललं असं करा तर करायचं, तसं करा तर करायचं. तुम्ही कधी हे घ्या, ते कधीच आपल्याला डिसअपॉइंट करत नाही. त्यानंतर मी सगळ्या मुलींचे औक्षण करून घेतले आणि त्यांना एक अत्तरही लावलं. तेही मी इंस्टाग्रामवरच बघितलं की अत्तर लावायचं असतं. आणि हे आमचे कालभैरव एकदमच कालभैरवच्या रूपाला शोभून होते ते. त्यानंतर प्रसाद मी सगळ्यांना वाटला आणि प्रसादामध्ये मी चना चाट आणि रवा केलेला होता. त्याला हिंदीमध्ये आटे का हलवा बी म्हणतात. तर सगळ्यांना देऊन झाल्यावर मी सगळ्यांना देवीला चुनरी चढवली. चुनरी चढवणंही खूप शुभ असं मानले जाते. सो मी ती चुनरी सगळ्यांसाठी आणलेली होती आणि ती अशी त्यांच्या डोक्यावर ठेवत होती. रायाला बाकी सगळ्याच गोष्टीचं कुतूहल. तुम्ही बघू शकता तो कसा एकदम निरखून सगळं बघत आहे ते. घरात काही पूजा किंवा असं काही असलं तर खरंच घरातलं वातावरण किती छान असतं आणि आपल्यालाही कामाची हुरूप येते. आमचे कालभैरव एकदमच मुडी होते. ते एकदमच कालभैरव या नावाला राजेशही होते. कन्यापूजनामध्ये कन्यांना लाल वस्त्र देतात असं ऐकलं होतं. सो मी एकदमच ऑन टाईम कन्यापूजनांना लाल वस्त्र आणले आणि ते त्यांना. त्यानंतर सगळ्यांना मी जे रॅप करून गिफ्ट ठेवले होते ते गिफ्ट दिले. पण सगळ्यांनाच हा कलर नको, तो कलर नको असं चालू होतं. जर चूजी नसल्या तर त्या गर्ल्स कसल्या, आपणही तशातलेच. सो त्यानं मी सगळ्यांना प्रत्येकाच्या चॉईसनुसार दिलं. बाकी आमच्या कालभैरवांना आम्ही एकच पाऊच दिलं, त्यात थोडी दक्षिणा टाकून, आणि त्यांना ॲज अ गिफ्ट मी गदा दिली होती. त्यानंतर एक फळ द्यायचं म्हणून मी एक फळ म्हणजे केळी दिली सगळ्यांना. तर झाला सगळा कन्यापूजनचा पाठ. पण सगळ्यांचा फेवरेट पार्ट तर आत्ता आला. मी सगळ्या गर्ल्स छोट्या होत्या, सो सगळ्यांसाठी चॉकलेट्स आणलेल्या होत्या आणि सगळ्यांना मूठ भरून भरून चॉकलेट्स देत होती. एवढी पूजा करून, पाय धुवून, एवढी चुनरी किंवा वस्त्र किंवा गिफ्ट्स पाहून जितक्या खुश झाल्या नसतील सगळ्या, जेवढ्या चॉकलेट्स बघून खुश होतात. सगळ्यांनी बघा किती खुश आहेत ते. त्यानंतर मी सगळ्या कन्यांचा पाया पडून त्यांचा नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. कन्या खरंच इतक्या नॉटी होत्या की काय सांगू. प्रत्येकाला व्यवस्थित एकाच जागेवर बसून ठेवणं खरंच खूप अवघड. माझ्यानंतर रायाच्या डॅडाने सगळ्यांचा पाया पडून नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतले. सोबत काही असो या नसो, आशीर्वाद पाहिजे. आशीर्वादही तसे 2 प्रकारचे असतात म्हणा, चांगले आणि वाईट. पण माझा प्रयत्न तर सगळ्यांचे चांगले आशीर्वाद घेण्याचाच असतो. चला, तुमचाही चांगले आशीर्वाद आमच्यावर राहू द्या आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या आणि असेच ब्लॉग बघत राहा. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया